नमस्कार. आज आपण आलेलो आहे कनेरगड हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो दगडी विहीर या गावात, तालुका कळवण व जिल्हा नाशिक इथे किल्ला येतो व चढण्यासाठी 1-1.5 तास पुरेसा होतो. बघण्यासाठी एक 10 ते 12 पाण्याची टाकी आहेत, मंदिर आहे, नेडा आहे व पायऱ्या आहेत जुन्या काळातल्या. सादड विहीर गावात आपण पोहोचलोय आणि आपण असंच वरती गडमाथ्यावर जायचं आहे. सादड विहीर गावातील हनुमानरायाचे दर्शन घेऊन आपण आता गडाच्या दिशेने जात आहे. हे सादड विहीर गाव आहे आणि सादड विहीर गावाच्या थोडं पुढल्यानंतर या ठिकाणी आपली गाडी लावली आहे आणि आपणाला अशा रस्त्याने गडमाथ्यावर जायचं आहे. चला तर आपली गडसफर चालू करू. आता या जंगलाच्या भागातून सरळ वर चढत जायचंय. या पहिल्या टप्प्यापाशी आपण जवळपास वर आलो आहे. त्या ठिकाणी आपली गाडी लावली. सादड विहीर गाव समोर आपल्याला चौलेर किल्ला पाहायला भेटतो. तो आहे हारगड, मुल्लेर मोरा हारगड ती रेंज. या बाजूला साल्लेर सालोटा, तसेच पिंपळा भिलाई अंचला आणि इथं मोहनदरी ऐवंत हे किल्ले पाहायला भेटतात. तसेच मार्कंडिया, रवळ्या धोडप, सप्तशृंगीगड या अशा वर जातो. हे झाडे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जंगल आणि शेवटपर्यंत असा हा खडा चढ आहे. आलोय बऱ्यापैकी वर. अजून तरी अर्धा तास तरी लागेल गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी. आपण आता असं आलो या बाजून, असंच आपल्याला आता जायचं. आता हवा लागण्यास सुरुवात झाली. कनेरवाडी तसेच दड विहीर या गावातून आलेला रस्ता या खिंडीमध्ये भेटून जातो व इथून पुढं एकच रस्ता सरळ गडमाथ्यावर जातो. आणि समोर हा धोडप, हा रवळ्या आणि तो जवळ्या. आपल्याला नेहमी खुणावत असतो. खूप सुंदर किल्ला आहे. हट्टी गावातून जाण्याचा मार्ग आहे त्याला. धोडप. आपण या सादड विहीर गावातून आलो. हा रस्ता कनेरवाडीतून आलेला आहे आणि या ठिकाणावरून आपण आता ही अशी खडी चाले शेवटच्या टप्प्यात पोचून जाऊ आपण. जय. ऊन आपल्या पाठीमागं गेलं आहे, त्यामुळे उन्हाचा त्रास होत नाही. आणि आता 4 वाजले आहेत व थोडंसं वातावरणामध्ये बदल झाला आहे. मगाशी खूपच गरमी होत होती, त्यामुळे आपण थोडा वेळ आराम केला. सादड विहीर गावातील हनुमान मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांती केली आपण आणि नंतर 3:30 वाजता ट्रेक चालू केला. अजून थोडं राहिलंच. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पुन्हा पायऱ्या दिसायला लागल्या. गडमाथ्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी आपल्याला भुयार पाहायला भेटते. असं छोटंसं कपार. तसेच काही बाजूला इकडे ही एक कपार आहे आणि
त्या ठिकाणी काय 2 आहेत कपारी बरोबर झोडपच्या बाजूला आहेत. गडमाथ्याची तटबंदी आणि ह्या कोरीव पायऱ्या पाहायला भेटत आहेत. तशीच ही तटबंदी आहे. वर आल्यानंतर हा पूर्ण बुरुज कातळात कोरलेला आहे. आणि सरळ आपल्याला आता गडमाथ्याच्या दिशेने जायचं आहे. गडाचा हा गडाचे हे प्रवेशद्वार असावे. कातळपुरी पायऱ्या आणि असा मार्ग व आता आपण गडमाथ्यावर पोचून गेलो. पायथ्यापासून 1 तासामध्ये गडमाथ्यावर पोचून गेलो. 3:30ला ट्रेक चालू केला होता. आता 4:30 वाजले आणि गडमाथ्यावर पोचून गेलो आपण. या बाजूचे अवशेष पाहू पहिल्यांदा. या ठिकाणी एक पाण्याचं टाका असावं एक शक्यता आहे. किंवा हा पूर्णतः पायरी मार्ग आहे. त्या बुरुजावर माची बोलू शकतो आपण याला. आपला भगवा झेंडा तिथं डोलांनी फडकतोय. गडमाथ्याचा जर विचार केला तर हा असा आपला सुंदर असा कनेरगड. गडमाथ्यावर आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे. पाणी नाही त्याच्यात. शेवटच्या टप्प्यात आता गडमाथ्याच्या दिशेने या अशा पायरी मार्गाने जायचं आहे. सुंदर असा हा पायरी मार्ग आहे. या ठिकाणी नेड आहे. या नेड्यामध्ये आपण पोचून गेलो. नाशिक दौऱ्यातलं आपलं हे 3रं नेडं पाहतोय आपण. अप्रतिम नेडा. कनेरगडाच्या या नेड्यामध्ये आपण आता बसलो आहे. सुंदर हवा लागते व गडावरून आपल्याला या ठिकाणी आहे तो आपला मोहनदरी. हा सप्तशृंगी याच्या पाठीमागच्या बाजूला मार्कंड्या, समोर ऐवंतगड, पांचला, या ठिकाणी पिंपळा आहे, भिलाई, तसेच समोर साल्हेर सालोड्याची दुर्गजोडी, या बाजूला मुल्हेर मोराहारगड, या ठिकाणी चौलेर, या बाजूला ढवळ्याची दुर्गजोडी पाहायला मिळते. अशा कातळकोरीव पायऱ्यातून आपण आता गडमाथ्याच्या दिशेने जाऊ. या ठिकाणी अतिशय सावधगिरीने जायचं आहे. आपण पोचून गेलो आता. या ठिकाणी असं मोठं फूल पाहायला भेटते व बुरुजाचा तटबंदी आहे याला. नेड्याच्या वरील बाजूस जाण्यासाठी रस्ता आहे. चला आपण गडमाथ्याच्या दिशेने जाऊ. आपणाला प्रथमदर्शनी हा दरवाजा वाटतो, परंतु तो दरवाजा नसून बुरुजाचा भाग आहे. असं पाहायला भेटते, दरवाजा नाही. माथ्यावर आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं इथं, आणि असे अनेक होल्स इथं मारलेले पाहायला भेटतात. पाण्याचं टाकं इथं.
अजून पाण्याची टाकी पुढं आहेत ती पाहून येऊ. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत. चला या एकदम गडमाथ्याच्या वरील भागात जाऊ आपण. गडमाथ्यावर अनेक वाड्यांचे अवशेष पाहायला भेटतात. या ठिकाणी समोर सुद्धा आहेत व याही बाजूला भरपूर वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात. आता आपणाला पाण्याची टाकी शोधायची आहेत. समोर मंदिर दिसतंय तिथे जाऊ. गडाच्या सर्वोच्च भागात ही अशी 2 पाण्याची टाकी पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी हा 2 पाण्याच्या टाक्यांचा आणि 4थं पाण्याचं टाकं पाहायला भेटलं आपल्याला. तसंच त्याच्या पुढच्या बाजूला सुद्धा आहे एक पाण्याचं 4 नंबर टाकं आणि 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह. तसेच अजून पुढील बाजूला त्या ठिकाणी पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक पाण्याचं टाकं आणि आपला भगवा इकडं डॉला नाही पडत. मस्त मंदिर आहे. या बाजूला आपल्याला पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला भेटतो. हा एक झाला. रवळ्याजवळच्या बाजूला आल्यानंतर 2, 3, 4, 5 आणि इकडे एक 6 पाण्याच्या टाक्यांचा या बाजूला समूह आहे. टाकाची 1, 2, 3, 4, 5. या बाजूला आलो तर आपल्याला समोर रवळ्याजवळ पाहायला भेटतो सप्तशृंगी. त्या बाजूला ही बाजू आपल्याला पूर्ण पाहिली आहे. गडमाथा उतरण्यास सुरुवात करू. कारण गडमाथ्यावर गवत झाडी खूप आहे आणि वर येताना जंगल भागसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गडावर जास्त वेळ थांबू नाही शकत. जय आणि मी दोघंच आहे गडावर. त्याच्यामुळे जास्त वेळ न थांबता लगेच आपण परतीच्या प्रवासाला लागू. बाजूला आलो की आपण आता पावसाळी तलाव पाहायला भेटतो. त्याच्या बाजूला मला एक पाण्याचं टाकं. हे सुद्धा खूप मोठं आहे. चला ते पावसाळी तलाव आहे. भरपूर पाण्याच्या टाकी आपल्याला पाहायला भेटतात. या ठिकाणी सदर असावी हो मुख्य वाडा. या ठिकाणी संपूर्ण आपण या ठिकाणची पाण्याची टाकी पाहिली आहेत. तटबंदी वाड्यांचे अवशेष भरपूर प्रमाणात आहेत. सर्व माहिती घेऊन आपण आता गड उतरण्यास सुरुवात करत आहे. हो आता गडमाथ्याच्या दिशेने आपण जात आहे. या किल्ल्यावर 10 ते 12 पाण्याच्या टाक्यांचा समूह आपल्याला पाहता येतो. चला पाहू. पावसाचं पाण्याचं कुंड आपल्याला पाहायला भेटलं.
पाण्याची टाकीचा समूह इथे पाहायला भेटतो. समोर आपल्याला रवण्याची आपण उद्या करणार आहे झोडप, चौलेर, मागच्या बाजूला साल्लेर सालोटा, इकडे मारकंड्या आणि या बाजूला न्हावीगड. कनेरगडाची आपण आता पाण्याची टाकी पाहिली. खूप सुंदर किल्ला आहे, भरपूर अवशेष आहे. असा हा ऐतिहासिक किल्ला आपण आज पाहिला आहे. आपण वेळेची आणि पाण्याची बॉटल्स वगैरे आणि खाण्याची घेऊन या. गड पाहून आपण खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. वर जाताना आपल्याला पाण्यात टाकून पाहता येतं. कनेरगडावर मुख्य आकर्षण म्हणजे ही 2 दगड आहेत. दरवाजाकडे वाटतात पण हे दरवाजे नाही आहेत. हा बोलू असतो. खाली उतरायला सुरुवात करत आहे. आता जे नीड आहे त्या ठिकाणी आपण जात आहे. आता या नेड्यामध्ये आपण आता फिरत आहे. तिचे छान हवा या नेड्यातून लागते. या नेड्यात आपण आता थोडं पाहतो. अतिशय सुंदर इथून या ठिकाणावरून सर्व आपल्याला पाहायला भेटते. व संध्याकाळची वेळ आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर आपण या ठिकाणावरून सनसेटचे विहंगम असे दृश्य पाहिले असते. खाली उतरण्यास सुरुवात करू आता. हे टाका आता आपण पाहिलेलं आहे व आता आपण खाली उतरायला सुरुवात करतो. हां, 3:30 वाजता आपण ट्रेक चालू केला होता व आता 6:05 कमीत आणि आपण खाली पोहोचून गेलो गाडीपाशी.